दोन शब्द बारामती भक्तांविषयी. मला वाटत नाही आपल्यापैकी एकही जण कधी घरी असताना लहानपणी मारुतीच्या देवळात, विष्णूच्या देवळात, देवीला आणि शंकराच्या पिंडीला कोणी असं जाणून बुजून नाही, मला परमेश्वरावर विश्वास नाहीये त्यामुळे मी जात नाही, हे ऐकायला अगदी विचित्र वाटतं. किंवा ज्या ज्या भक्तांची कोल्हापूर, निगडी, गोवा या ठिकाणी मी त्यांना विचारतो हा प्रश्न, ते म्हणजे नाही प्रभूजी शक्यच नाही. म्हणजे घरी असताना लहानपणी घरी गणपती, गौरी गणपती, दिवाळी सर्व उत्सव साजरे केलेले आहेत. तर भारतातील महानगरीमध्ये मुंबई, कोलकाता, चेन्नई या ठिकाणी काही लोक असे आहेत जे कधीच मंदिरात गेले नाही किंवा ज्यांच्या आई वडिलांनी सांगितलंय की देव वगैरे काय आम्हाला आवश्यक नाहीये. आणि पाश्चात्य राष्ट्रांचं काय सांगावं, ज्या ठिकाणी अगदी सुनियोजितरित्या ईश्वर, परमेश्वर त्याच्या कल्पनेलाच कधी कोणी शास्त्रामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये वाव देत नाही. तर अशा वातावरणात जाऊन श्रील प्रभुपादांनी हे जे हरिनाम वितरण केलं, येणेची औषधी माया नाशी बार लागी. बंगाली भाषेमधलं आपले प्रिय आचार्य सच्चिदानंद ठाकूर भक्तिविनोद यांचं हे पद आहे. येणेची औषधी माया नाशी बार लागी. हे एक औषध आहे आणि मायेचा नाश करण्यासाठी, माया म्हणजे अंधकार, माया म्हणजे कृष्णाविषयी भावनाच नाही काही. एक असते कृष्ण भावना, एक असते काही भावनाच नाही, आणि एक असते कृष्णाविषयी वैराची भावना. कंस, जरासंध या लोकांची जी भावना आहे ती पण कृष्ण भावनाच आहे, एका तात्पर्यामध्ये स्पष्ट करतात. पण ती भावना अशी आहे की श्रीकृष्णांचा नाश करणं, श्रीकृष्णांना मारणं. श्रीकृष्ण, जसं कंसाचं एक वक्तव्य आहे भक्तिरसामृत सिंधूमध्ये, आपले रूप गोस्वामी सांगतात, अकाउंट कृष्ण तो काय, एक लहानसा दगड उचलला तर त्याच्याबद्दल हे लोक त्याचा गौरव करतात. एक कोणतरी पाण्यातला साप, त्याला याने धरून थोडस त्याला नेस्तनाबूत केलं, त्याचं केवढं कौतुक. तर गोवर्धन काय छोटा दगड आहे किंवा कालिय काय एक लहानसा पाण्यातला साप आहे? परंतु कंसाला तसं दिसत आहे, कारण भावना नाहीये. भावना अशी आहे की काय कृष्ण, कोण कृष्ण. तो भारतामध्ये बहुतेक लोकांच्या मनात असतं की आम्ही काही कंसान जरासंधाचे अनुयायी नाही आहोत. परंतु जी योग्य पौष्टिक, जिला म्हणता येईल नरिशिंग कृष्ण भावना, तिचा मात्र मोठा अभाव दिसतो. तर ती भावना ही जे चार संप्रदाय आहेत, श्री संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, विष्णू संप्रदाय, कुमार संप्रदाय, तिरुपती, तिरुपती, त्याच्यानंतर श्रीरंग क्षेत्र, श्रीरंगम, अहोबिलम या मंदिरामध्ये श्री संप्रदायाच्या तर्फे पूजा अर्चा पद्धती केली जाते. उडुपी हे ब्रह्म संप्रदायातील मध्वाचार्य यांच्या अनुयायांचं स्थान. कुमार संप्रदाय म्हणजे निंबार्काचार्य, त्यांचं असं विशेष उल्लेखनीय स्थान. त्यांच्या पण मंदिर आहेत, पण त्यास जास्त मोठ्या सुनियोजितरित्या प्रचार नाहीये त्यांचा एवढा. आणि रुद्र संप्रदाय म्हणजे पुष्टी मार्ग, त्यांचं प्रसिद्ध स्थान म्हणजे नाथद्वारा श्रीनाथजी.
तर ब्रह्मसंप्रदायामधलं जे ब्रह्मगौडीय जी शाखा आहे त्यामध्ये तुम्ही आम्ही येतो. आपण तेथे कर माझे जुळती या न्यायाने सर्व संप्रदायातील आचार्यांना आपण नम्रपणे प्रणाम केलाच पाहिजे. परंतु आपले जे रूप रघुनाथ आहेत त्या गोस्वामीने जे दिलेला आपल्याकडे ग्रंथ संभार आहे त्याचा आपण अध्ययन करून रूप रघुनाथ पदे होई बे आकुती तबे हम हेरिबो तबे हम भुजबो से युगल पीरिती. नरोत्तमदास ठाकूर कहतात रूप रघुनाथ पदे, रूप रघुनाथांच्या चरणी बसून त्यांचे विचार ऐकावे जेणेकरून काय होईल, तबे हम भुजबो, त्यावेळी मला समजेल की राधाकृष्ण युगल प्रीती म्हणजे काय आहे ते. नाहीतर आज कृष्ण म्हणजे वस्त्रहरण करणारा आणि चाळे करणारा, खोटं बोलणारा. महाराष्ट्रात कवीने काय आणि करायचं बाकी ठेवलेलं आहे. तुम्हाला कदाचित कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये वाईट काम करणाऱ्या माणसाला त्याची कृष्ण कृत्य बाहेर आली. म्हणजे एका मनुष्याचं पापकर्म बाहेर आल्याचा अर्थ वाटतं त्याची कृष्ण कृत्य बाहेर आली. म्हणजे खोटं बोलणं, खोड्या करणं, चोरी करणं, इतरांच्या स्त्रियांबरोबर नृत्य करणं आणि काय काय करणं याला आपल्या महाराष्ट्रामध्ये कृष्ण कृत्य म्हणतात. तर ठीक आहे. तर नुसतंच एक प्रभुपादांनी लायब्ररी काढली नाही, या ठिकाणी हा ग्रंथ वाचा, एक नुसतंच एक स्थानच एका ठिकाणी निर्माण केलं नाही, तर महाप्रभूंची जे भाकीत आहे त्यांचं की पृथ्वी ते आजचे जग नगर अधिग्राम, या पृथ्वी तलावरती जी जी नगर ग्राम आहेत सर्वत्र प्रचार होईल मोरा नाम, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी माझा प्रचार होईल. आणि प्रभुपाद एक दिवशी सांगत होते की होणारच, प्रसार प्रचार हा होणारच. तुम्हाला करायचंय तर उचला पहिलं पाऊल आणि करा सुरू काम. तर जो कोणी या प्रचारामध्ये सहभागी व्हायची इच्छा ठेवेल त्याच्यासाठी या ठिकाणी वाव आहे. आणि यासाठीच राधानाथ महाराज यांनी त्यांचं जे प्रचार कार्य आहे ते आज चौपाटी मंदिरात चालू केलं जातं. आणि त्याच्यामध्ये त्या मंदिराचे एक प्रतिनिधी म्हणून नंददुलाल प्रभू त्याच्याकडे येतात. तर त्यांना पण तुम्ही एक राधानाथ महाराजांचे चौपाटी मंदिराचे प्रतिनिधी म्हणून पाहिलं पाहिजे. तर मी आज ज्या ठिकाणी बोलतोय ते पण एक इथला एक अत्यंत सामान्य प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर आहे आज. तर महाराजांनी आपल्या या प्रचार कार्यामध्ये भागवत क्लास, गीता क्लास, जन्माष्टमीचे कार्यक्रम, अभ्यास वर्ग, त्यातनं निघालेले बाकीचे प्रोजेक्ट्स, भक्तिवंत हॉस्पिटल, गोपालगड शाळा, गोवर्धन इको विलेज, कृषी फार्म, कशासाठी त्यांचं एक छान त्यांची एक नोट आहे ती मला आता तुम्हाला वाचून दाखवायची आहे. What will it take for a leader to make an environment where every devotee under him feels protected? एका कृष्ण भक्त, कृष्ण भावनेतील परिवार, त्या परिवारातील सदस्य, त्या परिवारातील मुख्य म्हणजे माता पिता. या ठिकाणी लीडर म्हणजे आपण सर्वात साध्या अशा सांगायचं तर जे कोणी आज तुम्ही कुटुंबवत्सल लोक आहात, पती असाल, पत्नी असाल, तर तुम्ही याच्यामध्ये कसे फिट बसता की तुम्ही तुमच्या घरामध्ये असं कोणतं वातावरण निर्माण केलं पाहिजे. किंवा एका टेम्पल मॅनेजमेंटमध्ये टेम्पल मॅनेजमेंट टीम जी असेल त्यांनी असा विचार केला पाहिजे की आपण कशा प्रकारे हे वातावरण निर्माण केलं पाहिजे. कोणतं वातावरण ते महाराज या ठिकाणी स्पष्ट करतायत की वेर एव्हरी डिवोटी अंडर हिम
त्यांच्या हाताखाली असलेल्या प्रत्येक भक्ताला 3 प्रकारच्या भावना अनुभवायला मिळाल्या पाहिजेत. एव्हरी डिवोटी फर्स्ट ऑफ ऑल फील्स प्रोटेक्टेड. प्रत्येक भक्ताला सुरक्षिततेचा अनुभव आला पाहिजे. ही सुरक्षितता म्हणजे काही चोराचिरटांपासून नाही, भावनिक सुरक्षितता. आपल्या मनातलं मनोगत बोलायची इच्छा असेल कोणाकडे, त्याची मुभा असली पाहिजे. इन्स्पायर्ड, काही पण काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी प्रेरित झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी लोकांच्या समोर जाऊन त्यांच्या समोर काहीतरी मिठाई दाखवणं की बाबा तुम्ही आज हे काम केलं तर तुम्हाला हे मिळेल, किंवा त्यांच्या मागे जाऊन चाबूक दाखवला, नाही काम केलं तर फटका मिळेल, तर ह्याला इन्स्पिरेशन नाही म्हणत. प्रेरणा एक नैसर्गिक गोष्ट आहे. मान्य आहे की या गोष्टी काय याच्यापेक्षा आकाशाने पडत नाही, त्यासाठी काम केलं पाहिजे, झटलं पाहिजे. पण हे आपल्या समोरचा आदर्श आहे. प्रत्येक भक्ताला सुरक्षित वाटलं पाहिजे, प्रत्येक भक्ताला प्रेरित वाटलं पाहिजे. अँड एन्करेजमेंट, प्रोटेक्शन, इन्स्पिरेशन, एन्करेजमेंट, सुरक्षितता, प्रेरणा आणि उत्साह. आणि शेवटची ओळ बघा महाराज काय म्हणतात ते, त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जर का आपण त्याला ही भावना दिली तर त्याला म्हणतात कम्युनिटी डेव्हलपमेंट. तर एका खऱ्या अर्थाने आपण एक भक्त समाज निर्माण करीत आहोत. तर हे थोडस मनोगत आज मी सांगितल्याप्रमाणे. मी जास्त तुमच्या समोर काही फिलॉसॉफी वगैरे बोलणार नाहीये, तर आता मला तुमचे विचार ऐकायला आवडेल. मिस्टर मॉडरेटर, कन्व्हिनर, तुम्ही ज्या प्रकारे लोकांना सांगाल त्याप्रमाणे लोकांनी स्वतःला अनम्यूट करावं का तुम्ही करणार, काय ते ठरवा. हरे कृष्ण. भक्तांना काही प्रश्न असेल ते विचारू शकता, आणि कुणाला म्हणजे लाईन मध्ये असाल तर हात वर करू शकता तिथे हँड रेज. आपण मग एक एक नाव घेऊ शकता पुढे. बोला माताजी. हरे कृष्ण प्रभू. आनंद गोपी माताजींचा हात वरती आहे. आनंद गोपी माताजी, हा बोला माता. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रणाम. माझा असा प्रश्न होता प्रभूजी आपल्याला की आता हे जे कोविड सिच्युएशन आहे तर त्याच्यामध्ये खूप आपण बऱ्याच अशा काही निगेटिव्ह गोष्टी ऐकतो आणि थोडस मन आपलं होतं, नाराज होतं किंवा वाईट वाटतं काही गोष्टींबद्दल. आणि ऍट द सेम टाइम काही ग्रुप्समध्ये म्हणजे मग मे बी त्यातले काही जे स्कूलचे ग्रुप्स असतील किंवा डॉक्टर्सचे ग्रुप्स असतील या कुठलेही एनी टाईप ऑफ ग्रुप, तर तिथे पाहताना असं वाटतं की दे आर लाईक त्यांना असं काही याच्याशी काही हे आहे का, म्हणजे आर दे रिअली रिलेटिंग टू इट, कारण द वे दे आर डिस्कसिंग एनी अदर टॉपिक्स, असं ही एक परिस्थिती पाहते. आणि मग कधी कधी असं वाटतं की आपण सेन्सिटिव्ह राहून आपण नाराज, म्हणजे नाराज नाही म्हणता येणार, थोडस आपण डाऊन हे आहे का. आपण जर सपोज म्हटलं की नाही आय वॉन्ट टू बी पॉझिटिव्ह, आय वॉन्ट टू बी पॉझिटिव्ह, तर मग ते संवेदनशील नसल्याचं हे होऊ शकतं का? म्हणजे कसं आपण हे करायचं की ऍट द सेम टाइम आपण संवेदनशीलही राहिलं पाहिजे आणि ऍट द सेम टाइम आपण पॉझिटिव्ह होतो. कोविड वातावरण ही कोळशाची खाण आहे, आणि कोळशाच्या खाणीत उतरताना तुम्ही समजा पांढरी स्वच्छ साडी आणि पांढरा स्वच्छ ब्लाउज घातलात तर ते किती तुम्हाला त्रासदायक होणार आहे.
त्यासाठी कोविड वातावरणात उतरण्याच्या वेळी काळे कुट्ट वस्त्र घालणं. तर कोविड वातावरण कोळशाची खाण कशा अर्थाने, तर त्याच्यामध्ये इतक्या कलुषित करणाऱ्या गोष्टी, इतकं मनाला पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी, खास करून पाश्चात्य मीडिया, भारतीय मीडिया पण त्यांचेच यादी आहेत त्यांची. तर न्यूयॉर्कमध्ये एका ठिकाणी भरपूर मृत्यू संख्या वाढली, मृतांची संख्या वाढली. तर त्यांची प्रेत ती अशी रेफ्रिजरेटेड व्हॅन्स मध्ये, ज्या मोठ्या मोठ्या व्हॅन्स ट्रकमधून तिकडे भाजीपाला वगैरे देतात, तर त्याच्यामध्ये अशी पाईप केली होती. तर त्यावेळी लोकांनी म्हटलं, अरे काय तुम्ही दाखवता, असे फोटो दाखवू नका लोकांना. पण हेच दिल्ली, उत्तर प्रदेश या ठिकाणी मोकळ्या मैदानामध्ये अंत्यसंस्कार चालू आहेत, एकाच वेळी 15-20 चिता जळतायत. तर या ठिकाणी या लोकांनी ड्रोन पाठवून त्याचे व्हिडिओ काढून ते बाहेरच्या जगाला दिले. लोकांना तेच पाहिजे. तर कोविड हे काही मला अपवाद नाहीये. वैशेषिक प्रभू इस्कॉन मधले अतिशय जगन्मान्य प्रामाणिक भक्त, अतिशय अनुभवी ग्रहस्थ गुरु, त्यांनी एक 7-8 पॉइंट्स काढले होते. त्याच्यापैकी महत्वाचे मुद्दे असे की स्वतःवरती लिमिट लावा. रोज तुम्ही जे थोडे ऐकता येते. मी माझ्यासाठी एक नियम घातला, तो कदाचित आता मी तोडतोय, पण पुन्हा मला सांगावं असं वाटतं की दुपारी 12 पर्यंत कोरोना विषयी काहीही समाचार ऐकायचा नाही, बघायचा नाही, काय करायचं नाही. कारण मला आठवतंय मार्च 2020 मध्ये, अरे भारतामध्ये आज 12,000 रोगी झाले, काल 12 झाले, परवा 18,000 होते. तर हे सगळं वाचून आपल्यात तेवढी शक्ती नाहीये, आपण स्वतःला किती मोठं समजलं. जसं आता आंब्याचं सीझन आहे, एका करंडीमध्ये तुम्ही 40 आंब्यामध्ये फक्त एक सडका आंबा ठेवला, तर ते 40 आंबे त्यांचा संघ देऊन त्याला बरोबर करणार नाही. त्याचा संघ घेऊन सर्व सडतील 10 दिवसामध्ये. तर पॉझिटिव्हिटी म्हणजे काय आहे? जी पॉझिटिव्हिटी शुद्ध नाम जपावरती आधारित आहे तीच खरी. बाकी सगळं बेगडी सौंदर्य आहे, बाकी सगळं मेकअप करून कोणी माणूस त्याला हास्य 10 मिनिटं हास्य योग करा, 10 मिनिटं आरशात बघून हसा. नुसत्या हसण्याने जसं वेडा माणूस रडायला लागला की तो वेडाच, आणि हसायला लागला की वेडाच ना. तो हसतोय याचा अर्थ तो काही सुधारला नाहीये. त्यामुळे नुसतंच कोणाचे मोटिवेशनल स्पीच ऐकून किंवा हे निघून जाईल, कोविडला शिव्या घालून जाणार नाहीये बाहेर तो, आणि त्याला बाबा पुता कोण त्याची पूजा करून जाणार नाहीये. तर या कोळशाच्या खाणीमध्ये काही जणांना उतरणं भाग आहे. आपल्या भक्तिवंत हॉस्पिटलचे डॉक्टर्स तिकडचे साधे, त्या दिवशी तिकडचं काहीतरी कागदावरती डॉक्युमेंटेशन सही घेण्यासाठी एक भक्त तिकडनं आले चौपाटीपर्यंत. मी त्यांना विचारलं, गेले एप्रिलपासून तुम्ही काम करताय? म्हणे हो. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, ज्यावेळी मुंबईमध्ये एवढं कोविड झालेलं, आम्हाला सगळ्यांना, आम्ही सगळे पॉझिटिव्ह झालो. तर म्हणजे हो, आम्ही तर काम करत होतो. तर म्हटलं मग घरी कसं सांभाळता? नाही म्हणे, काळजी घेतो आम्ही, रोज मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, मीठ, हळद, नंतर गोमूत्राचं हे घालून वगैरे. आणि आम्ही पाहतो आमचे डॉक्टर्स या ठिकाणी येत आहेत, त्यांचा एवढा आदर्श या ठिकाणी आहे. तर तुम्ही काय प्रत्येक जण कोणी व्हेंटिलेटर ऑपरेटर किंवा ऑक्सिजन देणारे हे नसाल, पण आपल्या भक्तिवंत हॉस्पिटल मधले साधे कामगार लोक आहेत, कोणी क्लर्क आहे, रिसेप्शन, बिलिंग, ऍडमिनिस्ट्रेशन, पण सगळ्यांनी आपापली भूमिका नेटपणे निभावलेली आहे. तर यामुळे तुम्हा प्रत्येकाने आपला स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे की व्हॉट्सअपमध्ये आता एक कार्टून आलंय, एक मीम आली आहे किंवा आणि काय, तर हे 10 जणांना पाठवणं बरोबर आहे का?
मी आता एक उदाहरण देतो. त्या दिवशी एकाने मला मेसेज पाठवला की हे 2 नंबर आहेत, आम्ही भारतामध्ये कुठेही विना प्रॉफिट कॉस्ट टू कॉस्ट बेसिसवरती ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवू शकतो. तर मी त्या दिवशी म्हटलं दोन्ही नंबर लावून बघूया. दोन्ही नंबर्स काय ते नेटवर्क कव्हरेज के एरिया के बाहेर आहे. तर मी त्या भक्ताला म्हटलं हे जे पाठवून तुला काय मिळालं? तू लोक कल्याणासाठी पाठवलंस ना, अरे कोणाला लागेल तर काम होईल, पण निदान व्हेरीफाय तरी करा की हे नंबर काम करतात म्हणून. समजा मी सांगितलं की ब्रेबॉर्न स्टेडियम वरती इस्कॉन मंदिरातर्फे 40,000 लोकांना आम्ही प्रसाद वाटणार आहोत. भले काही तयारी नसताना त्या ठिकाणी समजा लोक जमले आणि मग कोणी सांगितलं की अरे हे खरं अफवाई, खरं काय असं नाहीये, किती त्यांना डोक्याला म्हणजे मनाला त्रास होईल, हृदयाला त्रास होईल. त्यामुळे आज खरंच काय काय ठिकाणी परिस्थिती फार भयंकर आहे. परिस्थिती भयंकर होण्यासाठी पहिल्यांदा तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर लोक म्हणत होते की अरे भारताने कोविडवरती मात केली, एकदम वरती कसं आलंय. तर काही जण म्हणतात स्पष्टपणे सांगायचं तर आपला आत्मविश्वास आपल्याला नडलेला आहे आणि कित्येक ठिकाणी लोक कोविडमुळे न मृत्यू पावता कोविडच्या कॉम्प्लिकेशन्समुळे 4-5 दिवस 6 दिवस, मी बहुतांशी लोकांची गोष्ट करतो त्याच्यामध्ये अपवाद असणारच, की घरच्या घरीच अंगावरती ताप पण काढला, अंगावरती दुखणं पण काढलं, 5व्या-6व्या दिवशी एकदम फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन भरून आलं की मग आता आयसीयू बेड कुठे मिळेल, मग ऑक्सिजन सिलेंडर कुठे मिळेल. तर एका अर्थी हे सुरुवातीलाच जरा लक्ष न दिल्याचा एक परिणाम आहे. आणि हे कलियुग आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, मोबाईल फोन हे काही रूपरघुनाथांची जी निष्कर्ष आहेत ती वाढवण्यासाठी दिलेली साधनं नाही आहेत. ही सर्व केवळ भौतिकता वाढवण्यासाठी दिलेली साधनं आहेत. त्यामुळे आपण त्या साधनांची भांडून आपण काय करू शकत नाही. आपण आपल्यावरतीच निर्बंध घालायचे, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डोंट चेज द न्यूज. कुठे काय आज या ठिकाणी एवढे आहे. जर का हे नंबर वाचून तुम्हाला स्वतः त्रास होत असेल तर कृपया कोरोनाविषयी समाचार वाचू नये. स्वतः वाचू नये, इतरांनाही सांगू नये. अर्थात तुम्ही सर्व भक्त आहात, समाजातले मातब्बर नेतृत्व करणारी मंडळी आहात, तर तुम्हाला पूर्णपणे अनभिज्ञ, पूर्णपणे अज्ञानी असूनही चालत नाही. तर रादर दॅन चेजिंग द न्यूज, बी वेल इन्फॉर्म. जे सतत कोरोना 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 करायच्या काही विशिष्ट वेबसाईट्स आहेत, भारताचं हेल्थ मिनिस्ट्री ऑफ हेल्थ वगैरे, त्यांच्यामध्ये जाऊन पाहिलं काय चाललंय, कुठे चाललंय, 2-3 लोकांचे काही हे ऐकले तेवढंच. आणि बाकी जसं घोर इन्फेक्शन मध्ये तुम्हाला अँटीबायोटिक लागतात, तसं या घोर इन्फॉर्मेशन पॅन्डेमिक मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशनचं पण वॅक्सिनेशन लागेल. ते म्हणजे आपलं हरिनाम, ते कधीही सोडू नये. हरे कृष्णा. थँक्यू. काही आणखी काही प्रश्न आहे का? आपण दुसऱ्यांकडे जाऊ. दुसरा प्रश्न थँक्यू प्रभू. हरिभाऊ. प्रभूजी, दंडवत प्रणाम. अरुण भोगले का त्यांचं नाव आता होतं ते, प्रभूजी आहेत की नाही माहिती नाही आता मला. हा, अरुण भोगले. प्रभूजी बोला. हरी बोल प्रभूजी. बोला बोला. हा, आवाज येतोय माझा? येतो येतो. हा, प्रभूजी काय आहे की आता सध्याच्या काळामध्ये ही परिस्थिती आहे, लोकांच्या मनामध्ये किंवा माझ्या वैयक्तिक मनामध्ये थोडेसे नकारात्मक विचार येत आहेत. ही नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला जास्तीत मुक्तीमध्ये जाण्यासाठी काय करायला पाहिजे, असा प्रश्न होता थोडासा. त्यासाठी एक पहिली गोष्ट म्हणजे आपला रोजचा जो जप आहे तो जरा अधिक मन लावून ध्यानपूर्वक करणे. दुसरं, तुम्हाला भक्त समाजामध्ये ज्या कोणा भक्तांविषयी प्रेम आहे, ज्यांच्यावर तुम्हाला जास्त विश्वास आहे, आता तुम्हाला सगळ्यांवरतीच प्रेम आहे,
पण जे तुमचे घनिष्ठ मित्र आहेत अशा एक किंवा दोन मित्रांबरोबर चर्चा करणं की बाबा मला असं होतं तर तू काय करतोस असं झालं तर ज्याला रूपगोस्वामी म्हणतात गुह्यम आख्याती पृच्छती, आपलं मनोगत व्यक्त करणं आणि इतरांकडून त्यांचं मत ऐकणं. तर पहिलं म्हणजे आपला नाम जप, गुह्यम आख्याती पृच्छती, आणि रोज थोडस एक्स्ट्रा गीता भागवत याचं वाचन, भले 15-20 मिनिटं का होईना ते करा आणि मग बघा तुम्हाला लाभ होईल. थँक्यू प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्णा. मोहनचंद्र प्रभूजी. मोहनचंद्र प्रभू बोला तुम्ही. हरिबोल प्रभूजी. दंडवत प्रणाम. प्रणाम. श्यामानंद प्रभूजी. कसं आहे? हा आता आता झालं म्हणजे आता काठी सोडून लंगडत चालतोय. लिम्पिंग गेट. एनिवे प्रभूजी तुम्ही कसे आहात? काय सांगू आणि कशा प्रकारे सांगू. कोविड नंतर मग एक मोठं शुगर स्पाइक झालं, ते 3 महिने टिकलं. त्याच्यानंतर आता जबरदस्त मारा चालू आहे ॲलोपॅथीचा. तर आता कुंभकर्णावरती आता मी काल वाचत होतो, वानर सैन्याच्या लोकांनी दगड धोंडे नंतर मग झाडं बिडं मारत होती. तर कुंभकर्णा वाढवतं की कोणतरी माझ्यावरती पुष्पांचा वर्षाव करतंय. तसं ते थोडं माझं चालू आहे, पण संघर्ष चालू आहे शुगर जे कमी करायचा. तर आज त्या परिस्थितीत आहे मी. अच्छा. प्रभूजी प्रश्न असा होता की आम्ही आता परवा 7व्या अध्यायावर थोडस सुरुवात केली आमच्या काउन्सिलिंग मीटिंग मध्ये भगवद्गीतेच्या. तर तो 4था श्लोक आहे, त्यामध्ये प्रभुपाद भाषांतर करतात की प्राकृत सृष्टीच्या निर्मिती करता भगवान श्रीकृष्णाचे विस्तारित 3 विष्णू रूपे धारण करते. आता हे जे पुरुष अवतार आहेत, तर ह्याचं म्हणजे पहिल्यापासूनच माझा थोडासा कन्फ्युजन होतच की ते समजून घेणं थोडंसं क्लिष्ट होतं. तर मला तरी वाटतं की तुम्ही ते थोडंसं सोपं करून समजून द्याल. कॉस्मिक मॅनिफेस्टेशन आणि पुरुष. हा तर काय श्लोक आहे बरं तो? पुरुष तू त्रीणी लोकांनी विष्णुस्तु त्रीणी लोकांनी पुरुषाख्यानी अतो विदुः एकम तु महत सृष्ट द्वितीय अंडा स्थितम तृतीय सर्वभूतस्थानी जात्वा विमुच्यते. त्यांनी जात्वा विमुच्यते. ठीक आहे. तर विष्णुस्तु त्रीणी रूपाणी, 3 प्रकारे विष्णू आपलं विस्तारित रूप करतात. पुरुष आख्याने, त्या तिघांनाही पुरुष म्हटलं जातं. एकम तू महता स्रष्टर म्हणजे स्रष्टा, जे महत्त्वाची निर्मिती करतात. त्यामुळे जे महाविष्णू की जगदंड कोटी विशेष वसुधादि विभूती भिन्नम, ते जे आहेत ज्यांच्या यस्यैक निश्वसित कालमथावलंब्य जीवंती लोम विलजा जगदंडनाथा, त्या जगदंडनाथ ब्रह्मांडाचे नाथ ज्यांच्या शरीरातील त्वचेवरील रोमकूप म्हणजे आपला जो घाम येतो तो काहीतरी छिद्र असल्याशिवाय घाम बाहेर पडत शकत नाही. पण छिद्र इतकं छोटे काही दिसत नाही आपल्याला, छिद्र येते पण घाम तर दिसतो. तर त्या छिद्रातून ब्रह्मांड बाहेर पडतात, एवढे ते महान विष्णू आहेत. म्हणून त्यांना म्हणायचं कारणोदकशायी विष्णू. कारण उदकशाही, कारण समुद्रामध्ये पहुडलेले. तर या महाविष्णूने एवढी ब्रह्मांड निर्माण केली, पण ती ब्रह्मांड अशी म्हणजे असं लाईफलेस बबल सारखी आहे. त्याला काही नाव रूप नाहीये, त्याच्यामध्ये काही शक्ती नाहीये, काही प्राण नाहीये. तर मग त्यात प्रत्येक ब्रह्मांड असं हाफ फिल्ड असतं, ग्लास असा अर्धा भरलेला असतो. तर वरचं वातावरण आणि खाली पाणी,
तर त्या ब्रह्मांडातील जो सागर आहे प्रत्येक ब्रह्मांडाच्या आतला, ज्याला म्हणायचं गर्भोदक सागर, तर त्या गर्भोदक सागरामध्ये तिथे पहुडलेले विष्णू ते दुसरे विष्णू, एकम तो महता द्वितीय अंडात्मकम, त्या अंडात प्रवेश केलेले. तर त्यांच्या नाभीतून कमळनाळ निघते, त्या कमळावरती ब्रह्मा येतात, त्या ब्रह्मदेवाने तपस्या केल्यानंतर मग त्यांना सृष्टीची बुद्धी दिली जाते. तर ते दुसरे विष्णू गर्भोदकशाही, त्या गर्भोदकशाही विष्णूंनी ब्रह्माजींना पण बुद्धी दिली, त्यांना त्या ब्रह्मांडातील 84 लक्ष योनींचा त्याची विस्तार केला गेला. आणि त्या प्रत्येक योनीमध्ये तासाम ब्रह्म महद युधीर अहम बीज प्रदापिता, की मी त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये आहे. तर मग प्रत्येक जीवाच्या हृदयाच्या शेजारी बसणारा जो परमात्मा आहे ते मग पहिले कर्णोक्षय विष्णू, दुसरे गर्भोदकशाही विष्णू, तिसरे क्षीरोदकशाही विष्णू. अशा प्रकारे हे 3 विष्णू, जसं शरीर माझं आतमध्ये आत्मा मी आहे म्हणून हलते बोलते डुलतंय, मी निघून गेलो की शरीर कोलमडलं, तसं एका ब्रह्मांडामध्ये विष्णू आहेत, कलेक्टिव्ह परमात्मा म्हणून त्याला म्हणतात, ते निघून गेले की सर्व ब्रह्मांडाचा खेळ खलास. तर हे एक अतिशय संकीर्ण केलेलं वर्णन आहे 3 विष्णूंचं. रोज ऍक्च्युली आमचं मुख्य कन्फ्युजन कधी होत होतं, जेव्हा आम्ही चैतन्य चरितामृतामधला भगवान नित्यानंद बलरामांचे महात्म्य हा जो चॅप्टर वाचत होतो ना, तिथे सगळं ते एकदम डिटेल मध्ये आहे ना, की ते ब्रह्माजी, म्हणजे आम्हाला हे कन्फ्युजन झालं अंश 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 असे सगळे अंश त्याच्यामध्ये येतो. आणि ते श्वेत हे आहे ना, ते श्वेतद्वीप. आणि मग असं वाटतं की हे ब्रह्माजी जेव्हा जातात सगळ्या देवी देवतांबरोबर, तेव्हा ते नक्की कुठल्या विष्णूंकडे जातात. आणि हे जे हे आहेत प्रत्येक ब्रह्मांडामध्ये विष्णूंचं, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये विष्णूंचं स्थान असलेलं शेतद्वीप असतं प्रत्येक ब्रह्मांडात. त्या शेतद्वीपाच्या कडे जाऊन हे देवी देवता आपलं गाराणं मांडतात. हरे कृष्णा. दीपाली शिंदे माताजी, तुमचं हा, त्या माताजीचं तिथे दिसत नाहीये चित्र त्यांचं, बहुतेक त्या गेल्या स्क्रीनवरून गेल्या. शालिग्राम हरिप्रभूजी, शालिग्राम हरिप्रभूजी. नाही प्रभूजी, तुमचा आवाज, तुमचा ऑडिओ बरोबर नाही. प्रभूजी हा बोला बोला, आवाज हा बोला. प्रभूजी तुमचा आवाज क्लिअर नाहीये. ठीक आहे, मी थोड्या नेट कुठं चांगलं असेल थोड्या विचारतो तर कोण असेल तर. बरोबर. पद्मलक्ष्मी माताजी. हा, हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरी बोल, येतोय का आवाज? हा हा, येतो येतो. हा, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझा प्रश्न होता की आपण जेव्हा भक्त समूहामध्ये एकमेकांशी डील करतो किंवा संवाद साधू, तर तेव्हा आपण कृतज्ञता हा शब्द आपण खूप वेळा वापरतो की तुमच्या प्रती आम्ही कृतज्ञ आहोत. इनफॅक्ट आपण म्हणजे वापरला पाहिजे किंवा आपण नेहमी एकमेकांप्रती ग्रेटफुल राहायला पाहिजे असं आपण नेहमी लेक्चरमध्ये ऐकतो, वेगवेगळ्या प्रवचनांमध्ये ऐकतो. भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये भगवंत जे सगळ्या दैवी गुणांचं एक विस्तृत वर्णन करतात, त्याच्यामध्ये कृतज्ञता ह्या शब्दाचा भगवंतांनी कुठेच उल्लेख केलेला नाहीये. तर मग त्याविषयी मला थोडस जाणून घ्यायचं होतं की असं का. आता असं आहे की रसोहम अप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो प्रणव सर्व वेदेषु शब्दखे पौरुषन्नषु. हे अर्जुन, पाण्यातला रस मी आहे. पाण्यातलं जे प्रभुपाद त्या तात्पर्यात सांगतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एक ऍक्टिव्ह प्रिन्सिपल असतं, एक जागृत तत्व. तर पाण्यातलं जागृत तत्व काय? तर पाण्यातलं जागृत तत्व म्हणजे तहान भागवण्याची शक्ती.
जसं विषामध्ये प्राण घेण्याची शक्ती असते, औषधामध्ये रोग निवारण शक्ती असते, तसं पाण्यामध्ये प्रभुपाद आपल्या तात्पर्य सांगतात, एका प्रवचनात सांगतात, कुंती देवी विषयी जे कुंती देवीच्या ज्या प्रार्थना आहेत त्या सत्रामध्ये प्रभुपादांनी म्हटलेलं आहे की तुम्ही रोज पाणी पिता. जन्मलापासून आपण कधी पाणी प्यायला असं इथे दिवस गेला नसेल, पण आपण कधी विचार केला क्षमा करा, आपण कधी विचार केलाय का की ह्या पाण्यामागची शक्ती म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आहेत. तर हे प्रभू धन्यवाद, तुम्ही मला हा पाण्याचा ग्लास समोर दिलेला आहे, ही झाली कृतज्ञता. तर यात काय नवीन आहे? कित्येकांच्या माता आमच्या घरी पण, आणि नंतर मी म्हटलं की राजानाथ महाराजांची आई पण, म्हणजे हा जगत मान्य कल्चर आहे, संस्कृती आहे की आई मला ना अमुक अमुक ठिकाणी हे मिळालं. अच्छा, मग तू त्यांना धन्यवाद म्हटलं? नाही नाही नाही, जा त्याला थँक्यू म्हणून ये. तर जसं आपण हरे कृष्ण मंत्र जप करतो, त्याचा अर्थ आपण भगवंताकडे सेवा मागतो. भले आपण संस्कृत मध्ये हरे कृष्ण म्हटलं तरी पण त्याचा अर्थ करा की परमेश्वर मला ती सेवा दे, हे हरा, हे भगवत शक्ती, हरा म्हणजे राधिका दे, मला तुम्ही सेवेत घ्या. तर का सेवा करायची त्यांची? तर आपण इतकं काही भगवंताकडनं घेतोय, तर आपण थोडं का देऊ नये? त्यामुळे कृतज्ञता ही दुधात मिसळलेल्या साखरेप्रमाणे, ती दिसत नाही, पण दुधामध्ये ती साखर पडल्याशिवाय दूध गोड होणार असतं. त्यामुळे कृतज्ञता असल्याशिवाय मनुष्य नाम जप पण करू शकत नाही खऱ्या अर्थाने. जे आपण म्हणतो की प्रभुपाद सांगतात की बालक जसं आपल्या आईसाठी याचना करेल त्या भावात आपण त्या भावनेत नामजप केला पाहिजे. तर कृतज्ञ असल्याशिवाय ती भावना येणार कशी? हे काही विचार तुमच्या प्रश्नाविषयी. ठीक आहे का उत्तर? येस येस डॉक्टर, थँक्यू सो मच. धन्यवाद. दीपाली शिंदे माताजी. माताजी तुमचा यांचा पण ऑडिओ बरोबर नाहीये. अमल गौरंग प्रभुजी. हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। आप बस कृपा है। आप कैसे हैं? ठीक है, चल रहा है। प्रभु जी, मेरा एक प्रश्न था कि मैं ऐसा सुना कि कई तरीके की श्रीमद् भागवतम है, लेकिन जो वृत्रासुर वाली श्रीमद् भागवतम है वो बहुत मतलब एक तरीके से ऑथेंटिक है। तो ऐसा मतलब कई नॉन वर्जन नॉन बोनाफाइड श्रीमद् भागवतम तो कई हो सकते हैं, लेकिन बोनाफाइड भागवतम में भी कोई वर्जन्स हैं या इसके ऊपर? इसका एक्सप्लेनेशन थोड़ा अलग है। भागवत कई होने का मतलब होता है, प्रभुपाद को किसी ने पूछा, प्रभुपाद यहाँ यूरोप में ना एक संत हो गई, एक महिला संत। तो प्रभुपाद ने कहा अच्छा। तो उन्होंने अपने जीवन में बहुत प्रखर भगवत भावना का प्रकाश किया और फिर उनको षड्यंत्र करके या किसी भी करके युद्ध में उनको बंदी बनाया गया और उनको जिंदा जलाया गया। तो उन्होंने अपने प्राण समर्पित किए। तो प्रभुपाद ने कहा अच्छी बात है, बहुत सारे विश्व में ऐसे संत होंगे जिन्होंने अपने प्राण दिए भगवत सेवा में, तो क्या उनका चरित्र भागवत में है?
प्रभुपाद ने कहा देखो ऐसा है, उनकी जीवन कथा जिस किसी ग्रंथ में है वो भागवत है। तो आसपास के भक्त लोग चकित हो गए, अरे बाप रे ऐसा भी है। तो जहां कहां पर भगवान की लीला गाथा गाई गई है उसको भागवत समझना चाहिए। ओके। इसको मैंने सुना है कि यमराज जी का भागवत है, उसमें 1 बिलियन श्लोका है। हाँ बोलेंगे बाप रे, ये 18 बुक पढ़ते पढ़ते तो हमको तकलीफ होती है, तो ये 1 बिलियन वाला कौन पढ़ेगा। तो आपको कोई बोल नहीं रहा है पढ़ने को, लेकिन ध्यान में रखिए जैसे कि 84 लाख योनि है और हर एक योनि में भगवान अवतार लेते हैं। हमारे पास तो केवल वराह देव हैं, हंस देव हैं, मत्स्य देव हैं, कूर्म देव हैं, बाकी कितने तो नहीं है। लेकिन भागवत हिंट तो देता है, अवतारा ही असंख्या हरे सत्व निधि द्विजा यथावदासीना कूल्या सरस्यासु सहस्रशः। एक नदी के ऊपर जितनी लहरें उठती है उससे भी ज्यादा तो अवतार है। तो ये रहा फर्स्ट पॉइंट। तो भागवत अनेक हैं और होने भी चाहिए। अलग अलग प्रकार के ब्रह्मांड है, वहां पर भगवान की कथा अलग अलग प्रकार से होती है। जो वृत्रासुर का रेफरेंस है वो ये है कि कौन सा भागवत पढ़ा जाए, तो वो ग्रंथ जिसमें वृत्रासुर की कथा आती है वो भागवत कहलाता है। दैट इज द राइट वे टू अंडरस्टैंड दिस एक्सप्लेनेशन। कि जो वृत्रासुर है वही बोनाफाइड, वो बात नहीं है। जिसमें वृत्रासुर की कथा दी गई है वो ग्रंथ सर्वोत्तम ग्रंथ है, उसको पढ़िए। ओके, ये उसका एक्सप्लेनेशन है। थैंक यू प्रभु, थैंक यू। धन्यवाद। शालिकामरी प्रभुजी। हरिबोल प्रभुजी, धन्यवाद प्रभुजी। आवाज येतोय प्रभुजी? येतो प्रभुजी, येतो। प्रभुजी ते मला अशा दोन प्रश्न आहेत माझे। बोला। 9वा स्कंद आहे, त्यातला 10वा अध्याय, त्यातलं तात्पर्य जे आहे 28व्या श्लोकामध्ये, तर त्यातलं थोडस वाचून सांगतो। जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकाळासाठी भवसागरामधील विविध असुर योनीत टाकीत असतो। अशा प्रकारे रावण, हिरण्यकशिपू, कंस आणि दंत वक्र इत्यादी नास्तिक असुरांना नरक प्राप्ती होत असते असं म्हटलेलं आहे। आणि परंतु आपण असं पण म्हटलं ऐकतोय की पूतना राक्षस, परत तृणावत इत्यादी राक्षसांना भगवंतांनी हे केलेलं आहे, उद्धार केलेला आहे। हे कसं समजायचं आपण? फार छान प्रश्न आहे, फार छान प्रश्न आहे। तुमची बुद्धी खरोखरच फार तल्लख आहे, म्हणजे मी दाद द्यायला। तर तानहं द्विषत क्रूरान् संसारेषु नराधमा क्षिपाभ्यजस्राम शुभानासुरेष्वेव नरकेषु। तर तान त्या सगळ्यांना, त्या सगळ्या बदमाशांना भगवान थोडेसे द्वेषाने बोलतायत। द्विषतः जे द्वेष करणारे, क्रूरान, त्यांना मी अशा प्रकारे एका मागोमाग एक इतक्या कृतघ्न, द्वेषी, क्रूर योनीत जन्म देत असतो की ते कधी माझं तोंड पाहू शकत नाही। कोण म्हणेल की अरे भगवंता, पण तुम्ही तर दयासागर आहात, तुम्ही तर दया सिंधू आहात। तर एका प्रकारे समजलं पाहिजे की भगवंत जीवाच्या अगदी अनुरूप, खूप खूप कमी साईज मध्ये, अतिशय छोटी, अतिशय संकुचित आणि सूक्ष्म अशी जी असं जे जीवाचं स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती कधी पायमल्ली करत नाही, त्याच्यावरती कधी आपला अधिकार गाजवत नाही। जे पाहिजे ते कर जा। जर त्या जीवाने असा निर्णय केला की मला फक्त द्वेष करायचा आहे, तर त्या द्वेषापोटी तो असा एकामागोमाग एक असे नीच 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 अधम योनी प्राप्त करत जातो। आणि मग जर का त्यात त्याने कधी मोठी तपश्चर्या किंवा काही केलं आणि तो एकदम असा बलाढ्य असुर झाला, तर भगवंत त्याला स्वतः येऊन त्याचा नाश करून, त्याचे सर्व पाप नष्ट करून, त्याला विशुद्ध करून त्याला सद्गती देतात। तर म्हणून तुम्ही असं वाचता की तृणावर्त, पूतना, अघासुर ही एवढी पाप करूनही त्यांना
भगवंताच्या हातून मरण आल्यामुळे रूप गोस्वामी बुद्धरसामृत सिंधू मध्ये सांगतात, गतारी हतारी गतिदायक हत अरी, ज्याने आपल्या अरी म्हणजे शत्रूला मारलेला आहे त्याला पण ते गती देतात. श्रीकृष्णांच्या 64 गुणांपैकी हा एक उल्लेखनीय गुण आहे. तर हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. ओके, हरी बोल बोल. दुसरा एक छोटासाच प्रश्न आहे. 29 श्लोक मधलाच. रामाने रावणाचा वध केल्यानंतर रावणाला नरक प्राप्ती होणार होती, परंतु प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार विभीषणाने यथाशास्त्र रावणाचा अंत्यसंस्कार केला. अशा प्रकारे भगवंतांनी रामचंद्रांनी रावणाच्या मृत्यूनंतरही त्यावर दया केली. एखाद्या वैष्णवाच्या हस्ते अंत्यसंस्कार झाला म्हणून त्याचा थोडासा कृपा झाली त्याच्यावरती भगवंताची. जसं आता ह्या कोरोना काळामध्ये कितीतरी असे विदाउट अंत्यसंस्कार हे होत आहेत. तर हे म्हणजे कसं काय आता, म्हणजे त्यांच्या ह्याच कसं होणार, पुढचं सद्गती मिळणार ह्या आत्म्यांना न मिळणार? ही खरी गोष्ट आहे ना. जर का तुम्ही मंत्राग्नी दिला नाही तर तो आत्मा भटकत राहतो, त्याच्या इच्छा अपूर्ण होतात. आणि मंत्राग्नीमध्ये तुम्ही विष्णू देवता सगळ्यांना तुम्ही हे करून तुम्ही अग्नीकडे प्रार्थना करता की हे माझे वडील, काका, मामा, आई, आजोबा जे कोणी आहेत त्यांचेही कलेवर आहे, ते तुम्ही स्वीकारा. तो जो आत्मा या शरीरात मुक्त होईल त्यांना मी हा विष्णू प्रसाद, विष्णूंना नैवेद्य दाखवलेलं अन्न म्हणून तुम्हाला देतोय आणि ते तुम्ही त्या आत्म्यापर्यंत पोहोचवा. तो प्रसाद घेऊन कोणताही आत्मा विशुद्ध होतो आणि त्याला पुढची गती प्राप्त होते. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. जर का तुम्ही असं घाई गडबडीने लोकांना कोणत्याही प्रकारे पुरण्यात आलं किंवा त्यांना अग्नी देण्यात झाला तर जसं एका ठिकाणी तुम्ही बिल्डिंग केली, नवीन बिल्डिंग केलेली आहे, लोक राहायला आलेत, पण इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन एकदम फॉल्टी आहे, बरोबर अर्थिंग नाही, काय नाही, तर कधी पण आग लागते तिथे. तसंच आहे. जर का ही सिस्टम फॉलो नाही केली तर तो लाभ मिळणार कसा? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. थँक्यू गुरुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. संधी शक्ती माताजी. हा, हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की आपण नेहमी भक्तीमध्ये एक अहंकार जो आहे तो वाचन काय चालू आहे? माझं भागवतम आणि चैतन्य चरितामृत. म्हणजे संध्याकाळी चैतन्य 50वी आवृत्ती आहे. 50 वेळा झालं वाचून आतापर्यंत? नाही, असं काही नाहीये प्रभूजी, सुरुवातच आहे. तर प्रभूजी, असा प्रश्न होता माझा की आपण नेहमी भक्तीमध्ये असं ऐकतो किंवा जे आपल्याला इच्छा असते की आपला हा जो इगो आहे त्याच्यावर मात करायची, हा खूप मोठा अडथळा आहे. मग कधी कधी असे होते की एक इगो आणि एक आपला एक असतो सेल्फ रिस्पेक्ट, जो स्वाभिमान म्हणू शकतो. तर काही घटनांमध्ये असं होतं की असं आपल्याला वाटतं की हा आपला एक स्वाभिमान आहे किंवा सेल्फ रिस्पेक्ट आहे. तर मग कधी हे कसं समजायचं की आपण यातला फरक कसा ओळखायचा की हा इगो आहे आपला किंवा आपण जो म्हणतोय किंवा जो समजतोय तो सेल्फ रिस्पेक्ट आहे, स्वाभिमान आहे, तर यातला फरक कसा ओळखायचा? आणि प्रभूजी, अजून एक ह्याच्याशीच कनेक्टेड, मला माहित नाही त्याच्याशी येऊ शकतं माझं उत्तर म्हणून मी विचारते, किंवा वेगळा पण प्रश्न असू शकतो. तर बऱ्याच वेळा काय होतं की कधी कधी आपल्या हृदयामध्ये पण काही घटना असतात किंवा काही अनुभव असतात, तर ते पेन असतं आपल्या हृदयामध्ये, खरं तर ते दुःख असतं आणि आपल्याला ते दुर्लक्ष करायचं असतं त्याकडे. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला आठवायचं पण नाहीये, कारण ही नको ही आठवण पण, परंतु ते असं कधी कधी जाणवतं की आपण अतिशय हेल्पलेस आहोत, आपण काहीच करू शकत नाही. तर अशा वेळेस ती परिस्थिती कशा पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी सेल्फ रिस्पेक्ट म्हणा, आत्मसन्मान म्हणा किंवा आपली आपल्याविषयी कल्पना असते आणि कोणी समजा अपमान केला तर कोणत्या स्तरापर्यंत आपण तो सहन करायचा किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये आपण आपला स्वाभिमान जागृत करायचा आणि नाही हे मी जाऊ देणार नाही. तर पहिली हिंट मिळते नरोत्तमदास ठाकूरांच्या ह्याच्यामध्ये,
त्यांच्या प्रार्थनेमध्ये, क्रोध भक्त द्वेषी जने. तर ज्याचा इगो म्हणजे कसा आहे, इगो म्हणजे एक मांजर आहे, अंधारामध्ये मांजरीच्या शेपटीवर पाय पडला तर ती काय चुपचाप सहन करत नाही ना, म्हणजे ती चवतावून मॅव करत उडते वरती. तसं आपला इगो एकदम जर का चवतावून आला तर आपल्याला समजतं की इथे काहीतरी गडबड आहे. मला कोणीतरी प्रसादच्या लाईन मधनं बाहेर काढलं, मला तुमच्याकडे कुपन नाही, बाहेर बसा, नाही तुम्हाला अभिषेक करता येणार नाही, नाही 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 तुमची ही सेवा आम्ही स्वीकारणार नाही. अरे हे कोणी काम केलंय, की फालतू काम केलंय. तर ज्यावेळी आपल्याला अशा प्रकारे आपण केलेल्या कार्याविषयी, कृतीविषयी, आपल्या स्वभावाविषयी कुठेतरी आपण ऐकतो किंवा कोणी तोंडावर म्हणतं, साहजिकच आपल्याला राग येतो. तर पहिली गोष्ट ह्यासाठीच आपल्याला एक मार्गदर्शक पाहिजे, कोणीतरी एक उपदेशक पाहिजे, की ही झालेली घटना आहे ही मी किती सिरियसली घेतली पाहिजे. अगदी म्हणजे संसार आहे तुम्हाला याच्यामध्ये जर म्हणतात ना, आ सेतू हिमाचल, राम सेतू पासून हिमालयापर्यंत सगळ्या प्रकारचे 18 पगड जातीचे लोक दिसतात. त्याप्रमाणे जीवनामध्ये आपल्याला 18 पगड जातीचे अनुभव येणार आहे. तर कोणत्या, जसं रात्री झोपेला असताना एक चिचुंदरीचा चुक 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 आवाज आला तर लगेच कोणी म्हटलं की आता मी हे घर जाळून टाकतो, चिचुंदरी मरेल. ठीक आहे, घर जाळा तर चिचुंदरी मरेल, पण त्या चिचुंदरीला मारण्यासाठी घर जायची आवश्यकता आहे का? तसं सुतार काम करणारे सुतारवाले एक कोणत्या खेळासाठी कोणता हातोडा पाहिजे त्यांना समजलं पाहिजे. तुमचा दरवाजा आहे प्लास्टिकचा बेकेलाईटचा आणि त्यात तुम्ही खेळा मारताय आणि तुम्ही लोहाराचा घण मारला तर दार ती भिंतच खाली पडेल. त्यामुळे एक उपदेशक, एक घनिष्ठ मित्र किंवा मैत्रीण, सखी, आणि ह्या मित्रां किंवा काउन्सिलर किंवा उपदेशक यांच्या सहाय्याने त्रिकोण तोडायचा नाही आपण. त्रिकोण कोणता? तर गुरु साधू शास्त्र. तर ज्या ठिकाणी आता तुम्हाला वाटत असेल की आपल्या गुरुंनी पण स्वाभिमान दाखवलेला आहे. भक्ती सिद्धांत ठाकूर राधाकुंडला आले, त्यांच्याबरोबर मोठी परिक्रमा. परिक्रमेत कोण कोण लोक? सर्व जातीचे लोक. तर काही मंदिरांनी म्हटलं की आम्ही नाही देणार या लोकांना प्रवेश. ठीक आहे, नाही तर नाही, आम्ही त्यात करू, साथ घेऊ, ते पण करू. राधाकुंडला आली पूर्ण त्यांची, त्यांचा तो संघ, त्यांची यात्रा पूर्ण. तर तिथल्या काही बाबाजी लोकांनी रघुनाथदास गोस्वामींची निंदा सुरू केली. तर ती ऐकून भक्तिसिद्धांत ठाकूर इतके दुखावले, ते आपल्या पाडावात आले आणि आपल्या जे प्रमुख त्यांचे सहकारी होते त्यांना सांगितले की तुम्ही आज लोकांना परिक्रमा घेऊन जा, मी आज दिवसभर उपवास करणार. ते म्हणले गुरु महाराज तुम्ही यांचं काय ऐकता, हे इकडचे लोक आहेत, त्यांचं चारित्र्य पण किती संशय आहे त्याच्यामध्ये, तर त्यांचं तुम्ही म्हणणं एवढं गांभीर्याने घेऊ नका. त्यावर भक्तिसिद्धांत म्हणाले मी एकटा आलो असतो ना तर मी काही ऐकलं असतं, या खात्याने ऐकलं त्या खात्याने सोडून द्यायचं, पण मी इथे पद स्वीकारलेलं आहे. मी तुमचा आचार्य म्हणून, या गौडी मठाचा आचार्य म्हणून, त्याचा संस्थापक आचार्य म्हणून, तुमचा गुरु म्हणून आणि या ब्रज परिक्रमेचा नेता म्हणून आलेलो आहे. तर मला माझा विरोध हा दाखवलाच पाहिजे आणि दिवसभर उपवास करणं हा माझा विरोधाचं माझं ते विरोध प्रदर्शन माझं अशा प्रकारे होणार. तर असं नाही की वैष्णवमध्ये सर्वत्र गुळमुळीत किंवा या रे या कोणी मारा मला मी अवेलेबल आहे, नाही. हे एक टोक झालं. दुसरं टोक म्हणजे मी वैष्णव आहे, कोण मला काय तू माझ्याकडे असं वरतून बघतो काय स्वतःला समजतो काय, तसं पण नाही. तर बॅलन्स. त्यामुळे नवीन कोणत्या माणसाने, समजा तुम्ही एवढ्या तिकडच्या सिनियर बघता, तुम्ही मुंबईला आला, तुम्हाला मुंबईला कोणी हो माताजी ते उभं राहा, इकडे उभं राहा, तर मग त्यांना समजलं की अरे यार तर फार मला सॉरी माझी चूक झाली. मग ठीक आहे, माणूस आहे, काय होणार. तर असं अनेक अनुभव आहेत. जसं तुम्ही तुमच्या अंगावरती पाहिलं तर काही जखमा लहानपणी घडलेल्या आहेत, तर त्या जखमा आपण विसरल्या पण आहोत, पण काही काही उरण अजूनही आहेत.
मला अजूनही दिसतं माझा जो उजवा हात आहे त्याच्यामध्ये उजवा की डावा डावा होते. वयाप्रमाणे शरीरात थोडं बदल झाला म्हणजे. हा उजवा हात उजवा हात म्हणजे उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या बाजूला एका शाळेतल्या मुलाला मी जोराने ठोसा मारला तर तो त्याला लागायच्या ऐवजी मला तिथे मोठी जखम झाली आणि त्यातनं बरंच रक्त गेलं वगैरे वगैरे. तर असे काही अनुभव आहेत ते सारखे तुमच्या जवळ असतात. एक गोष्ट मात्र आहे की शेवटच्या श्वासाच्या आधी हे सगळं अकाउंट आपल्याला झिरो करायचं. राधा गोपीनाथ, जो काही सन्मान मला मिळाला असेल तुमचा भक्त म्हणून तो तुमच्यासाठी. जे काही अपमान असतील ते सर्व मी सहन करायला तयार आहे. हे आपलं टार्गेट आहे. शक्नोति हैव यस्सोढुं प्राक् शरीर विमोक्षणा कामस क्रोधस्तथा लोभस. काम क्रोध लोभ तीन जनित, या तीन भावनातून जनित उगम पावलेल्या ज्या काही अनुभवांच्या शृंखला आहे ती सर्व त्यावेळी आपल्याला झिरो करून टाकायची. ऍटलीस्ट आपलं टार्गेट असं असलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल की काय काय गोष्टींना आपल्याला वेदना आहे वगैरे, मान्य आहे. आपलं मन आहे, मन हे इम्प्रेशनल आहे, इम्प्रेशनेबल आहे. इम्प्रेशनेबल म्हणजे असं चिखल आहे, चिखलामध्ये तुम्ही समजा पाय ठेवला तर पायाचा कसा पडेल. हेच ते चिखल कडक झालं उन्हामध्ये मग पाय ठेवलं तर पायाचा कसा पडणार नाही. तर इतकं होईल इतकं आपण आपल्या भावनांमधनं ते पाणी काढून टाकलं आणि तो चिखल सुकला मग त्या ठिकाणी तुम्हाला हा त्रास होणार नाही. ठीक आहे. थँक्यू प्रभूजी, थँक्यू. हरे कृष्ण. दंडोत प्रभूजी. हा प्रभूजी, तो मगाशी विषय चालला होता ना की राक्षसांचा मारलेला तर फलटणहून बोलतोय मी सर. रोहित 2 मिनिटं तुम्ही थोड्या वेळाने सांगता का? एक प्रोजेक्टला फक्त एक प्रश्न होता, दुसरा तो. हा चालतंय प्रभूजी. एक फक्त ओळ वाचून दाखवायची होती त्या संदर्भातली. ब्रह्मसंहितेत 5व्या श्लोकात आहे. तर श्री हरे द्वारा मारे गए दैत्यगण 14 भुवनों से परे स्थित विरजा को पार करके ज्योतिर्मय ब्रह्मधाम में प्रवेश करते हैं एवं प्राकृत अहंकार की अस्थायी प्रस्तुतावस्था के रूप में निर्वाण प्राप्त करते. तर हे थोडस एवं प्राकृत अहंकार आणि अस्थायी प्रस्तुत अवस्था आणि निर्वाण हे थोडस जरा सांगितलं तर बरं होईल. परत वाचू का? हे तुम्ही कोणता ग्रंथ वाचला? भक्तिरसामृत सिंधू? ब्रह्मसंहितेतला 5वा श्लोक, त्यातल्या स्पष्टीकरणात आहे वाक्य ओळ आहे. आणि कोणते 2 शब्द तुम्ही विचारले आता? हरि द्वारा मारे गए दैत्यगण 14 भुवनों से परे स्थित विरजा को पार करके ज्योतिर्मय ब्रह्मधाम में प्रवेश करते हैं. त्याचा अर्थ असा की त्यांना भौतिक शरीर घ्यायची धारण करायची गरज नाहीये. त्यांचं भौतिक कार्य कर्म सर्व समाप्त झालेलं आहे आणि तो विशेष आत्मा, त्याचं भगवंताविषयी नातं नाहीये, परंतु तो शुद्ध आहे. त्यामुळे त्याला ब्रह्मस्थितीमध्ये ती ब्रह्मस्थिती प्राप्त होते. पुढे बोला. एवं प्राकृत अहंकार की अस्थायी प्रस्तुत अवस्था के रूप में निर्वाण प्राप्त करते. हा, 1 मिनिट. तर प्राकृत अहंकार म्हणजे तुमचा आमचा आता जो अहंकार आहे तो, तर त्या अहंकाराने आपल्याला भौतिक शरीर मिळतं. तर ज्या ठिकाणी तो एक असतो मिथ्या अहंकार, आपण एकाला म्हणतो हा मिथ्या अहंकार आहे, याचा अर्थ एक सत्य अहंकार पण असला पाहिजे. मिथ्या अहंकार म्हणजे मी हे शरीर आहे, या शरीराशी संबंधित जे काय ते माझं आहे. आणि सत्य अहंकार म्हणजे मी आत्मा आहे. तो सत्य अहंकार ज्यावेळी विशुद्ध होतो त्यावेळी तो म्हणतो की मी कृष्णाचा दास आहे. पण हे लोक कसे आहेत? हे लोक सर्व काही त्या वैष्णव अवस्थेला पोचलेले नाहीयेत, परंतु आत्मा असल्यामुळे त्याला पण शुद्ध म्हटलं जातं.
त्यामुळे तो जो विशुद्ध अहंकार आहे तो म्हणजे मी आत्मा आहे ही. हरे कृष्णा. दंडवत. अच्छा, सगळ्यांना विनंती आहे की आपले प्रभूजी सगळ्यांची नावं घेत आहेत स्क्रीनवर, ज्या प्रकारे त्यांनी एकेकाने हात वरती केला, तर आपण हा जो परिपाठ आहे हाच फॉलो करूया. मध्ये कोणी बोलायच्या ऐवजी आपला हात वरती करा. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी कंटिन्यू करायचं. 8:40 झालेत, आहे ना वेळ? आपण एक 6-7 जणांचे प्रश्न आहेत अजून, चालतंय ना? जेवढे आता हात वरती आहेत तेवढा तरी आपण पूर्ण बोलू. बरोबर. ऍक्च्युली दीपाली शिंदे माताजींचा प्रश्न आहे, ते मी वाचून दाखवतो. माताजी रेंज मध्ये नाही शक्यतो. ठीक आहे. त्यांचा प्रश्न आहे, जेव्हा आपण एखाद्याला खूप छान सेवा करताना पाहतो आणि आपण कौतुक देखील करतो, परंतु मनात कुठेतरी असा विचार करतो की आपल्याला पण ते करायला जमले पाहिजे, मग हा विचार योग्य आहे की अयोग्य? म्हणजे या विचारामागे कुठे स्पर्धात्मक भावना नाही किंवा आहे हे कसे ओळखायला हवे? आणि ते अयोग्य असेल तर तुमचाच ऑडिओ बंद झाला. हा प्रभू, ऍक्च्युली मी पण रेंज मध्ये नसं मला वाटतंय. येतोय आता का नाही येते आवाज? आता येतोय. आपण कोणाला जर सेवा करताना पाहतो आणि आपण त्याचं कौतुक पण करतोय, पण आपल्याला असं वाटत आहे की हा विचार म्हणजे मी पण सेवा योग्य आहे. हरे कृष्णा. प्रभूजी, याच्यामध्ये ठीक आहे, तुमचा पण ऑडिओ थोडासा मध्ये मला असा प्रश्न समजलाय. दुसऱ्याची सेवा पाहून, जसं राधानंद महाराज एका प्रवचनात सांगतात की दुसऱ्याची, एका माताजींच्या ग्रुपने हार बनवला आणि तो राधा गोपीनाथला तुम्ही अर्पण केलात. दुसऱ्या ग्रुपला वाटलं की अरे या लोकांनी केवढा सुंदर हार बनवलाय, आपण आहे ना याच्यापेक्षा सुंदर बनवलं. तर ही झाली स्पर्धा भावना, जेणेकरून आपलं नाव लौकिक होईल. ही झाली भौतिक भावना. या भौतिक भावनेवरती एक मलम लावायचं असतं. कोणतं मलम? की पहिल्यांदी यांनी एवढा हार चांगला केला, त्याने राधा गोपीनाथला किती आनंद झाला असेल. आपण काय करूया, आपण त्याच्यापेक्षा जास्त चांगला हार करूया, त्याने राधा गोपीनाथला अधिक आनंद मिळेल. आणि ज्यावेळी आपण तो राधा गोपीनाथना हार अर्पण करू आणि राधाराणी आपल्यावरती प्रसन्न होऊन हसेल, बघेल, स्मितावलोकन करेल, त्यावेळी आपण त्याच्याकडे हीच प्रार्थना करू की देवी, माते, आई, तू ना त्या ग्रुपला याही पेक्षा जास्त चांगला हार बनवण्याची बुद्धी दे. याला म्हणतात खरी वैष्णव स्पर्धा. ठीक आहे प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. खेडकर प्रभूजी, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हरी बोल. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रणाम. श्रीमद भागवत मध्ये 8व्या स्कंदामध्ये 24व्या अध्यायामधला एक तात्पर्यामध्ये असं आहे, उदाहरणार्थ वायू अनेक प्रकारच्या वातावरणातून वाहत असतानाही वायूवर त्या स्थानांचा परिणाम होत नाही. वायू जरी उकिरड्यावरून वाहत गेला तरी त्या घाणीशी वायूचा संबंध येत नाही. तर जसं आता बागेवरून गेला तर त्या बागेमधील सुगंध त्याच्यामध्ये येतो, किंवा घाणीमधून समजा एखाद्या आला तर त्याचा दुर्गंध आपल्याला त्या वायू बरोबर येतो, पण वायूवर परिणाम होत नाही असं कसं घेता येईल? किंवा जसं आपण सूर्याचं म्हणतो की सूर्यामुळे ती घाण नष्ट होऊन जाते, ते समजा उदाहरण समजू शकतो, पण इथे वायूवर त्याचा परिणाम होत नाही, हे कसं समजून घ्यायचं? हरे कृष्ण. त्याचा अर्थ असा आहे की वायू गंधा निवासयात, की वायू केवळ त्या गंधाचे जे कण आहेत त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आम्ही एकदा पुण्याला होतो आणि पुण्याला कॅम्पातून जाताना आमच्या गाडीच्या समोर एक म्युन्सिपाल्टीचा घाणीचा ट्रक होता. आणि बाप रे बाप, आम्ही आमच्या ड्रायव्हरला म्हणतो काही करून तो ड्रायव्हर गाडीच्या पुढे जातो. आणि दोनदा त्यांनी प्रयत्न करून गाडी पुढे दामटली, पण नंतर ट्रॅफिक एवढं होतं की त्याच्या मागेच राहायला लागलं. आणि नुसतं तिकडनं जरा हवा सुटली की त्या ट्रक वरून ती गेली आणि ती आमच्यापर्यंत आली की ते जसं मुंबईत त्याला म्हणतात गजरे वासवाले, अशी आमची अवस्था होत होती. तर ही खरी गोष्ट आहे. तर ज्याप्रमाणे सूर्य अपवित्र वस्तूंना, तुम्ही अगदी बरोबर उदाहरण देतो, सूर्य अपवित्र वस्तूंना स्पर्श करून त्यांची अपवित्रता काढून घेतो, त्याप्रमाणे वायू पण
ज्या ज्या विविध पदार्थावरून जातो तो फक्त त्यांचा कॅरियर आहे, तो फक्त त्यांचा कन्व्हेयर आहे, तो त्याच्यावरती परिणाम होत नाही. एखादा पोस्टमन तुम्ही शाळेमध्ये पहिले आले तर तो पत्र घेऊन येईल किंवा 10,000 रुपयाचं बिल घेऊन येईल. त्याच्या सगळं काही वजन नाही आहे त्या दोन्ही एनव्हलपचं. हे फार भारी आहे, हे फार हलका आहे, हे चांगलं आहे, वाईट आहे, जे तुमच्या नावाचे तुम्हाला देतो तो. अशा प्रकारे आपण समजू शकतो की आपल्या भौतिक जीवनामध्ये पण काय काय गोष्टी होतात, सगळ्यामध्ये काही माणूस त्याने एफेक्ट होत नाही. पण आपण मात्र आपल्यावरती विकार होतो की मी परीक्षा पास झालो म्हणजे मी आनंदी आहे, मला नोकरी मिळाली म्हणजे मी आनंदी आहे, माझं लग्न ठरलं म्हणजे मी आनंदी आहे, मला मुलगा झाला मुलगी झाली म्हणजे मी आनंदी आहे, अरे आज माझा पाय तुटला म्हणजे मी दुःखी आहे, माझी नोकरी गेली म्हणजे मी दुःखी आहे. तर याचा अर्थ ह्या घटना आपल्यावरती विकार करतात. आणि दोन गोष्टी आहेत ना, की आत्मा हा अविकारी समजला जातो. म्हणजे आत्मा जरी एका शरीरात राहून पहिल्यांदा तरुण, त्याच्यानंतर म्हातारा, त्यानंतर रोगी, जर्जर, जे काय असेल ते, पण शास्त्र म्हणते, ठोकपणे शास्त्र म्हणतं की त्या आत्म्याचा त्या शरीरातील एक्सपिरियन्स, त्यांच्या भावनांची काही, त्या अनुभवांशी काही संबंध नाही. आणि एक जीव जो भक्त होऊ पाहतोय, जो नामजप करतोय, त्याला बाहेर पडायची इच्छा आहे, त्याला पण असं म्हटलं की तू पण ह्या वायूप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे. तर असे हे दोन यत्न निघणारे थ्रेड्स आहेत, दोन यत्न निघणारे निकष. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्णा. पवित्र लीला माताजी, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रभूजी, माझा एक प्रश्न होता की आपण भगवंतांच्या महानतेबद्दल जितकं श्रवण करतो त्याचप्रमाणे आपण भगवंताच्या मधुरतेबद्दल पण श्रवण करणं गरजेचं आहे. तर त्याचे परिणाम काय होत असतात? दोन्ही श्रवण करणं हे गरजेचं आहे. अगदी चांगला प्रश्न आहे. त्यासाठीच प्रथम 9 स्कंधांमध्ये भगवंतांचे महान कार्य, भगवंतांची महानता, याच्यामध्ये भगवंत फार कमी बोलतायत भागवतामध्ये. इतर जण मात्र खूप काही सांगतात. गीतेमध्ये भगवंत स्वतः म्हणतात की अर्जुन बघ मी किती महान आहे, मी किती असा आहे, मी तसा आहे. तर लोक म्हणतात अरे फार घमंडी माणूस आहे. तर हे पण त्यांना समजत नाही की सूर्याने म्हटलं की मी फार तेजस्वी आहे, तर त्यात ते अतिशयोक्ती नाहीये, खरी गोष्ट आहे. त्यामुळे आपण श्रीकृष्ण फार महान आहेत, नाही मला नाही एवढं वाटत. भीष्मदेव फार महान आहेत, खरी गोष्ट आहे बाबा. ध्रुवाने काय तपस्या केली, प्रल्हादाने केवढ्या त्रास सहन केले. तर ज्यावेळी आपण या महान व्यक्तींविषयी ऐकतो आणि नंतर समजतं की या सगळ्या महान व्यक्ती वैष्णव आहेत, त्या सगळ्यांचं टार्गेट, त्यांचं लक्ष एकच आहे, श्रीकृष्ण चरणांची प्राप्ती. तर 9 स्कंध तुमच्या मनाला पूर्णपणे सुसंस्कृत करून, तुमच्या मनाला तयार करून, दशम स्कंधातलं जे माधुर्य आहे त्याच्यासाठी तुम्हाला 9 स्कंधांची पूर्व तयारी अपेक्षित आहे, आवश्यक आहे. ती तुम्ही केली की ते माधुर्य चाखायला तुम्ही आता रेडी आहात, तुम्ही तयार आहात. जसं सुग्रास भोजन आहे, आमरस आहे, पुरी आहे, रबडी, बासुंदी, खीर आहे आणि काय काय मसाले भात आहे. पण गॅस्ट्रो झालेल्या पोटामध्ये, तर गॅस्ट्रो एंटरायटिस झालेल्या पोटामध्ये त्याला तुम्हाला भाताची पेज द्यावी लागेल. या गोष्टी सोडा. एवढं तुम्ही सुग्रास पंचपक्वान्न खाल तेवढं उलट्या जुलाब होणार. त्यामुळे 9 स्कंधांचा संस्कार म्हणजे गॅस्ट्रो नष्ट करायचा, पोटातलं पोट चांगलं सुस्थितीत ठेवायचं, जेणेकरून आपण ही सुग्रास पंचपक्वान्नांची मेजवानी अगदी यथेच्छित त्याचं भोजन करू शकतो. थँक्यू प्रभूजी. आता आमचा 9वा स्कंद चालू आहे. खूप खूप धन्यवाद. चला मग तुम्ही आता मधुर भोजनाची मेजवानीची तयारी जातो. ठीक आहे, आम्हाला पण बोलवा मेजवानी सुरू झाली. एकत्र वाचतो प्रभूजी आम्ही 31 जण. हो माहितीये मला. प्रभूजींच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. नंददुलाल प्रभूजींच्या. चांगलंय चांगलंय. थँक्यू प्रभूजी. सारिका फुले माताजी. हरे कृष्ण. सारिका फुले माताजी, हा बोला. हरे कृष्ण. आवाज येतोय का? येतोय बोला. हा प्रभूजी, माझा प्रश्न असा होता
की म्हणजे आपण लेक्चरमध्ये म्हणजे असंच मी शुद्ध भक्तांकडून किंवा लेक्चरमध्ये असं ऐकलं की चॅन्टिंग करताना पूर्ण मन लावून एकाग्रते म्हणजे एका ठिकाणी बसून वगैरे केला पाहिजे. तसं श्रवण करण्यासाठी काही नियम आहेत का? नाही, एवढं काही त्याला म्हणतात तसं हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. हरे कृष्ण. तुम्ही ऐकायला येत आहे का? हा, हरे कृष्ण प्रभूजी येतो. हा, तर नियमित श्रवण करणं आणि कृतज्ञ भावनेने करणं, ज्याला आमचे राधा गोपीनाथ प्रभू प्रेयरफुल रिडिंग म्हणतात, की पहिल्यांदा प्रार्थना, त्याच्यानंतर रिडिंग वाचन, त्याच्यानंतर शेवटी पुन्हा प्रार्थना, असं ते सँडविच करून केलं तर ते वाचन फार चांगलं असतं. तर पहिली कृतज्ञता म्हणजे वेदव्यास, षडगोस्वामी, आपले आचार्य भक्ती विनोद ठाकूर, भक्तिसिद्धांत ठाकूर, भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांना धन्यवाद, त्यांनी एवढे ग्रंथ दिले. त्याच्यानंतर वाचन, आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला जे आवडेल त्या प्रार्थना, समजा नसेल तर नुसते धन्यवादाची प्रार्थना, असं केलं तर ते वाचन अतिशय चांगलं. थँक्यू, धन्यवाद प्रभूजी खूप. हरे कृष्ण. उग्रसेन प्रभूजी. हरे कृष्ण प्रभू, दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम प्रभूजी. प्रभूजी, कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री स्वार्थापोटी केली का युधिष्ठिर महाराजांना राजा बनवायचं होतं? काय म्हणजे पांडवांचे जे भाव होते ते, पण त्यांची मैत्री स्वार्थापोटी होती का काय? असं आहे, कर्णाचं जे व्यक्तिमत्व आहे ते एवढं समजायला सोपं नाहीये. आणि मुख्य म्हणजे महाभारत हे राजकारण आहे भरपूर त्याच्यामध्ये. त्यामुळे राजकारणामध्ये तुम्ही इतके शिरलात तर त्यात जास्त त्यातनं काही निकष बाहेर पडत नाही. तर काही मैत्रीचे प्रसंग आहेत ते भगवत भक्तीवर आधारित असतात. जसं प्रचेतांची मैत्री, पांडवांची मैत्री, सुग्रीव, रामचंद्र, लक्ष्मण, हनुमान, अंगद यांची मैत्री, या सगळ्या मैत्रींमध्ये राम भक्ती आहे, कृष्ण भक्ती आहे. परंतु दुर्योधन आणि कर्ण त्यांच्या भक्तीमध्ये काही ईश्वर भक्ती नाहीये. त्यामुळे तिला आपण कधीच जास्त महत्व देत नाही. त्याला आपलं सोयीचं राजकारण यालाच एक म्हणता येईल, की दुर्योधनला कोणतरी पाहिजे होतं, त्याला कर्ण मिळाला. पण मग कोणी मिळेल, मग कर्णाला आईने सोडून का दिलं, मग त्याचं हे का झालं, त्याच्यामागे मोठा इतिहास आहे, फार क्लिष्ट इतिहास आहे तो. तर त्यात आपल्याला जायची काही गरज नाही आहे, कारण आपले माधवाचार्य यांनी पण त्यांच्या महाभारत पुस्तकामध्ये याला जास्त महत्व दिलं नाहीये. तर अमुक गोष्ट अशामुळेच का घडली, मग हेच का झालं, मग तेच का झालं. युधिष्ठिर महाराजांनी जर का त्या दूध क्रीडेला परवानगी दिली नसते तर काय झालं असतं, काय झालं असतं, काय महाभारत घडलं नसतं आणि महाभारत घडलं नसतं आपल्याला गीता मिळाली नसती. त्यामुळे महाभारत घडलं, आपल्या हातात गीता पडली, हेच आपलं भाग्य आहे. बस एवढंच. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. शेवटचे 3 आहेत फक्त आता. अश्विनी वायसी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे बोल. अरे प्रभूजी, झाला प्रश्न ना, विचार करून. प्रभूजी, असा एक प्रश्न होता दुसरा माझा, बोला. की तुम्ही सुरुवातीला भगवद्गीता घेतली त्यावेळेस गिफ्ट म्हणून एक उदबत्ती होती, तर ती उदबत्तीचा वास चांगला आहे म्हणून तुम्ही गीता घेतली असं ऐकलंय मी का? तुझं वाच नाही. पहिल्यांदा ती पुस्तक हातात घेतलं ना, तर ते पुस्तक ठेवलेलं त्या अगरबत्तीच्या ट्रंक मध्ये, तर मला वाटत होतं की त्या हरकृष्णवाल्यांच्या पुस्तकांना पण हे लोक सुगंधी पेपर वापरतात की काय असं मला वाटलं. त्यामुळे मला ते पुस्तक फार आवडलं. अजूनही कधी कधी मी जरा विचार केला की तो प्रसंग आणि ते पुस्तक आणि तो सुवास म्हणजे नाकात येतो. ठीक आहे, अश्विनी माताजी, तुमचा प्रश्न विचारा. त्यांचं बहुतेक ऑडिओ काम करत नाहीये. बाकी 2 आहेत, त्यांना विचारा. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हा, बोला.
हरी बोल. अश्विनी माताजी तुमच्याकडे मायक्रोफोन आहे, तुम्ही बोला. नाही बोलू का प्रभूजी? हा बोला बोला. हा, दंडवत प्रणाम. माझा प्रश्न असा आहे की आम्ही ज्या वेळेला सेवा करतो, भक्तांसोबत राहतो, त्यावेळेला असं जाणवते की आपली थोडीशी आध्यात्मिक प्रगती व्हायला लागलेली आहे. पण आता ही अशी जी परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे, यामध्ये आम्ही जप करतो, वाचन करतो किंवा श्रवण करतो, पण जो प्रामाणिकपणा एक टेम्पलमध्ये जो फील येतो तो फील येत नाही. आणि असं वाटतं की ही कंडिशन अशी आहे की आयुष्याची काही शाश्वती नाहीये. तर सतत एक मनामध्ये संघर्ष चालत राहतो की आपण प्रामाणिक व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही तुमच्याकडे बघून सांगता की मला मंदिर मिळत नाही, उत्सव मिळत नाही. बाहेर लोकांना त्यांचं आयुष्य आहे की नाही, उद्या टिकेल की नाही ही शंका आहे. तर आपणही पण त्याच ह्याच्यात आहोत की नाही. तर आयुष्याची काय शाश्वती आहे. त्यामुळे या सगळ्याकडे पाहून आपण उलट आपला नामजप आणि आपण आपली सेवा साधना ही वाढवली पाहिजे. उलट आपण या परिस्थितीमध्ये बाहेर लोकांना आपण समजा काय औषध देत नाही, हे देत नाही, तर आपण काहीतरी त्यांना प्रार्थना तरी करू शकतो. तर तेवढ्या तरी आपण आपली साधना, आणि आपल्याला हे समजलं पाहिजे की हे काही चिरकाल टिकणार नाहीये. आपली एक परीक्षा घेत आहेत भगवंत. तरी कोणी म्हणाल की भगवंताला काय दोष द्यायचा, आणि खरी गोष्ट आहे, कोरोना काय भगवंताने स्वतः तयार केला नाही. हे असे जे महामारीचे रोग आहेत, हे आपल्या सर्वांचं सामूहिक कर्म आहे. आपण सर्व एका ठिकाणी सापडलो, तर हे काही जास्त टिकणारं नाहीये. आणि आपण स्वतः काळजी घेतली आपल्या कुटुंबाची, तुम्ही तुम्हाला स्वतःला सुरक्षित ठेवा. पण कधी असं हताश होऊ नका की अरे काहीच करत नाही. आपले वैष्णव म्हणजे आपण परत दुःखी, दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होणार तो वैष्णव. आपण अजून तसे नाही होत, पण ती अवस्था प्राप्त करणं हे आपलं कर्तव्य. थँक्यू. धन्यवाद. शेवटचे 2 सुपर्ण देशपांडे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. आवाज येतोय ना? आवाज येतोय. हा, मला असं कृतज्ञता व्यक्त करायची होती की तुम्ही नंददुलाल प्रभूजी हे राधानाथ महाराजांचे आणि प्रभुपादांचे प्रतिनिधी म्हणजे खरोखर साधू दीन वत्सलाप्रमाणे आहात. नंददुलाल प्रभूजीने करोना सुरू झाल्याबरोबर लॉकडाऊन सुरू झाले आणि झूमवर सीसी चालू करून दिले आम्हाला. नंतर आम्ही बरेच जण होतो. नंतर प्रभूजींना विचारून आम्ही एक प्रभुपादांचे बुक्स वाचत गेलो. अंतरीचा दिवा, तृषार्थपतिक, भगवद्गीता, कुंती महाराणींच्या प्रार्थना, आता श्रीमद भागवत वाचत आहोत. आणि कधी दिवस उजाडतो आणि कधी मावळतो खरोखर आम्हाला कळत नाही. हे भगवद्गीता आणि भागवताचा आश्रय घेतल्यामुळे आम्ही खूप खूप आनंदी आहोत प्रभूजी. आणि याचे सर्व श्रेय प्रभुपादांच्या प्रतिनिधींना म्हणजे तुम्हाला आहेत. त्याबद्दल मला ही कृतज्ञता व्यक्त करायची होती. असंख्य वेळा थँक्यू म्हणून. हरी बोल. तुमच्याकडून अशी अतिस्तुती याच्याशिवाय मी काही दुसरी अपेक्षाच करत नव्हतो. आणि बरं आहे तुम्ही हे प्रोग्रामच्या शेवटी बोललात, म्हणून पहिल्यांदाच बोलला असत तर माझी पूर्ण वाचाच गेली असती. नाही प्रभूजी, हे बघा आता कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, नाही तर मग कृतज्ञपणाला काय किती वाईट गोष्ट आहे ती कृतज्ञपणाची. ती परवाच एका प्रभूजीने आम्हाला सांगितली ती कृतज्ञपणाची गोष्ट. त्यामुळे कृतज्ञता तर मस्ट आहे ना व्यक्त करणं. आणि खरोखर तुम्ही एका काय म्हणतात ते कोणता तो पक्षी आहे जो मृत प्राण्यांचं शव पाहत असतो वरून, काय म्हणतो आपण त्याला, गिधाडाला तुम्ही गरुड म्हटलं. गिधाडाला गरुड म्हणून तो काही गरुड होणार नाही ना. आम्हाला आम्ही आता बंद करतो आमचे नाही खरंच आहे अहो. इतकं सगळं हे तुम्ही दोघेही इथे पूर्ण बारामतीच्या काँग्रेसविषयी एवढ्या आस्थेने सेवा करतात. प्रभूजींचं नाटक सेवा आणि बाकी सगळं चाललंय. तर असे या वयात
समाजातील स्थितीमध्ये तुम्ही राहून तुमचं जे काय तुम्ही म्हणाल तर तुम्ही इतर 50 क्लब्स आणि बाकी हॉबीज वगैरे तुमच्याकडे इतकं सगळं असताना तुम्ही एवढं प्रेरणा घेऊन हा भक्तिमार्ग स्वीकारलाय, तुम्हाला कल्पना नाही यामुळे किती लोकांना मुश्किल. म्हणजे आम्ही या वयात जे काय आम्ही प्रचार करतो आम्हाला केवढं त्याचा एक अनुभव आहे, आपला अभिमान वाटतो. 4 ठिकाणी सांगतो आम्ही की आमच्या बारामतीमध्ये अशा प्रकारचे लोक आहेत जे सिनियर वयाने असूनही उत्साहाने कार्य करत आहेत. त्यामुळे खरोखर त्याला काही म्हणजे तोड नाहीये तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांची सेवा करता येते. तर तुम्ही जे म्हणाल ते तुमचे शब्द आम्ही गोड मानून घेऊ. फक्त त्याच्यामध्ये ते तुमचे शब्द फक्त आमच्या आध्यात्मिक प्रगतीला पोषक ठरवत, बाकी आमच्या भौतिक अभिमानात जाऊ नये एवढी आमची फक्त तुमच्याकडून. नाही प्रभूजी, असं कधीच नाही होत तुमच्या बाबतीत. पण खरोखर ना एक म्हणजे घरात लेबर नाही, सगळी कामं घरात करायची, सगळं करायचं आणि प्लस हे ज्या वेळेस जे वाचन आहे त्याला अटेंड करायचं, इतकं म्हणजे इतकं छान वेळ जातो बिझी. आणि म्हणजे असं काहीच नाही, फक्त कधीतरी ते टीव्हीवरच्या बातम्या ऐकल्या तर असं वाटतं अरे बापरे. पण नाही त्याला पण तरी असं भगवंतांचा आश्रय घ्यायला जो तुम्ही आमच्यावर जी काही कृपा केली आहे की आम्हाला जे ह्या मार्गात आणलंय तुम्ही सगळ्या लोकांनी, त्याच्याबद्दल मला आणखी थँक्यू म्हणायचे. नाहीतर मग कुठेही भटकत गेलो असतो ना आम्ही, तसं काही त्याला हेच नाहीये. त्यामुळे खूप 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 वेळा थँक्यू. नंददुलाल प्रभूजी ना म्यूट करतात लगेचच, हे फोन बंद करतात, निघून जातात. म्हणून मी हा चान्स घेतला प्रभूजी मध्येच प्रश्नोत्तराच्या ह्याच्यात चान्स घेतला मी, म्हटलं नाहीतर परत शेवटी बंद करून टाकतील ते. थँक्यू प्रभूजी, खूप छान ऐकायला. थँक्यू प्रभूजी. एक शेवटचा प्रश्न आहे घ्यायचा. हो घ्यायचा. देवेंद्र खाडे प्रभूजी, काही प्रश्न आहे तुमचा? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. मला म्हणजे माझा एक क्वेश्चन होता, म्हणजे मला तो विचारला होता तसा क्वेश्चन की महादेव जे आहेत, महादेव आणि कृष्ण यांचं म्हणजे रिलेशन काय आहे, म्हणजे संबंध काय आहे, काय आहे, आणि पार्वती देवींचा पण असा काय संबंध आहे, असं मला क्वेश्चन विचारला होता. तर मी त्याचं उत्तर नाही देऊ शकलो, तर मी ते मला विचारायचं होतं. शीघ्रम यथा दति विकार विशेष योगा संजायते नहि तथा कृतगस्ति हेतो यशंभुताम अपि तथा समुपैति कार्यात् गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. महादेव, शंकर आणि श्रीकृष्ण म्हणजे दूध आणि दही. क्षीरम यथा दधी विकार, दुधामध्ये एक विकार घातला त्याचं दही होतं. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण विष्णू तत्व हे ज्यावेळी भौतिक ब्रह्मांडाचं विनाश कार्य करण्यासाठी आपल्यामध्ये थोडासा एक विकार आणतात, तर त्यावेळी ते शंकर महादेव म्हणून प्रकट होतात. शंकर महादेव कोणी साधारण जीव नव्हे, त्यांना महादेव म्हणतात, देवादिदेव म्हणतात. त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं तत्व आहे शिवतत्व म्हणून, त्यांचं धाम आहे कैलास, त्यांचे विविध अनुयायी आहेत, त्यांची मोठी गाथा आहे, मोठी म्हणजे त्यांची कथा फार विशाल आहे. चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये साक्षात अद्वैताचार्य हेच शंकर महादेव आहे. नंतर कृष्ण लीलेमध्ये तुम्ही जर गेलात वृंदावनला, नंदगावात, नंदगावमध्ये लोक म्हणतील या ठिकाणी भोले बाबा की भैया तेरे लाला का दर्शन दे, तर शंकर बाबा तिथे यशोदा मैयाकडे आले, म्हणाले माझ्या तुझ्या मुलाचं दर्शन पाहिजे. त्या ठिकाणी नंदगावच्या खाली आहे आशेश्वर महादेव. तर 4 महादेव ब्रजधामाचं रक्षण करतात. तर आपल्या वैष्णवांना, आपण तर वैष्णवानाम यथा शंभू, सर्वोच्च वैष्णव म्हणजे शंकर शंभू. अशा प्रकारे हे अत्यंत प्रेमाचं नातं आहे. शंकर स्वतः गीतेमध्ये म्हणतात की मला विष्णूंचे भक्त अतिशय प्रिय आहेत, त्यांना आम्ही सर्वतोपरी सहायता करायचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर, शक्ती शक्तिमान. शक्ती म्हणजे राधा, शक्तिमान म्हणजे कृष्ण. शक्ती म्हणजे लक्ष्मी, शक्तिमान म्हणजे विष्णू. शक्ती म्हणजे सीता, शक्तिमान म्हणजे राम. त्याचप्रमाणे शक्ती म्हणजे पार्वती आणि शक्तिमान म्हणजे शिव. तर पार्वती ही दुर्गा देवी आहे, या भौतिक जगाची नियंत्रण करणारी आहे.
सृष्टि स्थिती प्रलय साधन शक्ति रेखा छाये वयस्य भुवनानि विभर्ति दुर्गा इच्छानुरूपमपि यस्य च चेष्टते सा गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि। भगवंतांच्या इच्छेनुसार त्यांच्या छायेप्रमाणे वागणारी सृष्टी स्थिती प्रलय तिन्ही कार्य करण्यामध्ये अतिशय निष्ठावान आणि निष्णात असणारी जी शक्ती आहे ती दुर्गा देवी। तर हे शक्ती आणि शक्तिमान यांचं नातं आहे। हे थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं। ठीक आहे, तर आता आपण असं करूया, तुम्हाला पण इतर घरची कामं असतील, भरपूर काही हे असेल, पुढच्या सत्रामध्ये ज्या लोकांनी आज प्रश्न विचारले नाहीत त्यांना आपण थोडं प्राधान्य देऊ। अर्थात ज्यांनी आज विचारले त्यांना पण पुढे विचारू शकतात, पण पुढच्या वेळी त्यांना आज एकतर अवसर मिळाला नाही किंवा काही प्रश्न नव्हते म्हणा, किंवा माझी उत्तरं ऐकून आणखी प्रश्न निर्माण झाले असतील म्हणा, जे काय असेल ते आपण त्यांना पुढच्या वेळी हे देऊ। ठीक आहे, हरे कृष्णा। तुम्हा सर्वांच्या चरणी माझा दंड प्रणाम स्वीकार करा। हरे कृष्णा, दंडवत प्रणाम। श्रील प्रभुपाद की हरि बोल। हरि बोल, हरि बोल। खूप खूप धन्यवाद। हरि बोल। प्रभूजी हरे कृष्ण। खूप खूप धन्यवाद प्रभूजी। तुम्ही भागवतम, भगवद्गीता, त्यानंतर चैतन्य चैतन्यामृत, त्यानंतर सध्याची कोविडची परिस्थिती आणि खूप काही, म्हणजे प्रत्येक विषयावर जसं मी तुम्हाला म्हटलो की ही ऐकण्याची संधी भक्तांना खूप कमी मिळते, की एवढे सगळे टॉपिक एका वेळेस ऐकायला मिळणं किंवा त्याचं क्लॅरिफिकेशन मिळणं, मनातल्या शंका क्लिअर होणं, तर ते आज आम्हाला ती संधी मिळाली, उपलब्ध करून दिली प्रभूजी, त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद आणि नंदुळकरूंचे पण धन्यवाद। आणि प्रभूजी तुमचे 3 वेळा हरिबोल करून आम्ही धन्यवाद करूया। हरि बोल, 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 हरि बोल।